ही माझी मुलगी काव्या नरल, ही 1 वर्षाची होती तेव्हा तिला ऐकायला येत नव्हतं. तर मला 6 महिने तिला माहिती पडलं की हिला ऐकायला येत नाही म्हणून. मी तिच्या मम्मीला विचारलं की हिला ऐकायला काय येत नाही. मग आम्ही विचार केला का ऐकायला येत नाही म्हणून. मग हिला डॉक्टरकडे घेऊन आलो मी, दीपाली भोसले मॅम त्यांच्याकडे घेऊन आलो. तर त्यांनी सर्व ट्रीटमेंट चालू केली. तर तेव्हा माहिती पडलं की हिला दोन्ही कानांनी लॉस आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला कसं काय करायचं आहे ते. मग त्यांनी सर्व ट्रीटमेंट करून मग त्यांनी मला सांगितलं की हिचं ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. मग हिला त्या मॅडमने आम्हाला पाठवलं कुठं, हिंदूज हॉस्पिटलमध्ये. तिथं आम्हाला सर्व ट्रीटमेंट चालू केली त्यांची. मग हिला सांगितलं की हिचं ऑपरेशन करायचं आहे. मग ते पैसे किती लागणार आहे, काय लागणार ते त्यांनी सर्व सांगितलं आम्हाला. ह्याचे पैसे काहीतरी 7.5 लाख रुपये काहीतरी लागणार होते. तर मी विचार केला तर काय करायचं, ऑपरेशन करायचं का नाही करायचं. पण शेवटी मुलगी आहे, ऑपरेशन तर करावंच लागणार. मग तरी पण आम्ही विचार केला, मग घरच्यांनी विचार केला काय करायचं काय नाही. मग ठीक आहे, मग आम्ही दोघांनी विचार केला, मी आणि माझ्या बायकोनी, की ऑपरेशन आपल्याला करायचं आहे. मग मी मॅडमने विचारलं ठीक आहे मॅडम आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. पण आम्ही खूप प्रयत्न केलं आणि मॅडमने पण मला सपोर्ट केला याच्यामध्ये ऑपरेशनसाठी. तर मग तिचं कुठून ट्रस्ट कुठून इथून जमा करून सर्व करून आम्ही तिचं इम्प्लांट केलं. इम्प्लांट केल्यावर मग तिचे मशीन चालू केली 1 महिन्याने ऑपरेशन झाल्यावर. मग त्या दीपाली मॅडमने खूप तिच्यावर लक्ष दिलं. त्यांचा स्टाफ त्यांनी पण सर्व लक्ष देऊन आज ती बोलायला लागली एकदम. आणि तिला पण थोडासा समजतं तर काय आपल्या मशीनने आपल्याला ऐकायला येतो की नाही येत. तिला आता सर्व ऐकायला येते बरोबर. फक्त स्पीच थेरपी हे महत्त्वाचं आहे. कारण तिला आपल्याला स्पीच थेरपी लावायचीच आहे, तेव्हा ती पुढं काहीतरी करू शकते. आता ती आता क्लासमध्ये फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि आता ती खूप ॲक्टिव्ह पण आहे आणि खूप चांगले. फक्त स्पीच थेरपी तिला खूप गरज आहे. म्हणजे दीपाली मॅडमने खूप आम्हाला सहकार्य केलं आणि एकदम खूप सपोर्ट केलं. आणि आता ते स्वतःहून पण कॉल करतात की काव्याला घेऊन या स्पीच थेरपीला. ते पण स्वतःहून लक्ष देतात आणि त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे आणि त्यांचं पूर्ण क्लिनिकचं पण खूप चांगलं आहे की ती खूप लक्ष देतात त्यांचा स्टाफ. धन्यवाद दीपाली मॅडम आणि त्यांच्या स्टाफसाठी. काव्या थँक्यू बोल. थँक्यू.